श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एक रजकाची कथा सांगितली होती. श्री गुरूंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात पुरवपूर येथे एका रजकाला तू पुढच्या जन्मी बैदूर नगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यती रूपाने तुला भेटेन असा वर दिला होता. ही कथा तुला आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवन धर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील सुसंस्कृत उदार अंतकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानित असे. सर्वांना उदार हस्ते दान धर्म करीत असे. पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राह्मणावर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ मंदिरे होती, पण तो यवन असूनही कोणाला कसलाही त्रास देत नसे. उलट मठ मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत, आपण यवन आहोत, आपला धर्म वेगळा, हिंदूचा वेगळा. आपण त्यांच्या देवब्राह्मणाची निंदा केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो. आपण आपल्या जाती धर्माप्रमाणे वागले पाहिजे. त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. ते ब्राह्मण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्याची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष पाषाण लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राह्मण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशाची जर यवनाने सेवा केली तर त्याचा अधपात होतो. यवन पुरोहित असे बोलू लागले असता तो यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, तुम्हीच उपदेश करता की परमेश्वर अणुरेणू तृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर आहे. तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो. सर्व सृष्टी त्या परमेश्वराने निर्माण केली आहे. सर्व प्राणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकच आहे. नाना देही देव एक विराजे हे सर्वसामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतराची निंदा कशासाठी करायची. म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदास्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो. म्हणून आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांची चूक असे मानू नये. असे बोलून राजाने यवन पुरोहिताचा युक्तिवाद खोडून काढला. पुढे काही दिवसांनी त्या यवन राजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्याच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले, पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवन राजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले. तसे झाले तर तेथील ब्राह्मणाला ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल, म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्राची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा. श्री गुरूंनी असे सांगता सर्व शिष्य तयारीला लागले. इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडांच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडी मात्र दुखणे बरे होईना. काय करावे त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राह्मणांना म्हणाला, माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य हकीमाने हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोसा झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा. त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल. किंवा एखाद्या थोर सत्पुरुषांची सेवा करावी. त्यांच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटी जन्माची पापे नाहीशी होतात. तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार. यावर तो यवन राजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राह्मणांना दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्री गुरुचरणांची सेवा केली होती, पण काही पापामुळे मला यवन कुळात जन्म द्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राह्मण म्हणाले, महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थात जा व त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल. ब्राह्मणाने असे सांगितले असता राजाला आनंद झाला.
मग तो कोणालाही बरोबर न घेता एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावाने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, यती महाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरी होईल? त्यावर तो संन्यासी म्हणाला, एखाद्या थोर अवतारी पुरुषांचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषांच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐकशील की तुझी खात्री पटेल. असे बोलून त्या संन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राह्मण अत्यंत दुराचारी होता, मदोन्मत होता. ब्राह्मण कुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी व्यभिचार करत असे. तो स्नान, संध्या, पूजापाठ इत्यादी जो ब्राह्मणांचा आचारधर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेशीच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे. एकदा तो त्या वेशीच्या घरी असताना ऋषभ नावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राह्मणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्यांचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागाच आला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राह्मणाला व पिंगलावेशाला वार्धक्याने मृत्यू आला. त्या वृषभ योग्यांची मनोभावी सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण दशार्ण राजा वज्रभाऊ व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही, पण तिच्या सर्वांगाला फोड झाले. तशा स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजांना मोठी काळजी वाटू लागली. त्यांनी पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्यांनी मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर, राजपुत्रावर औषधोपचार केले, पण कशाचा उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असह्य वेदनाने ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहावेनात. त्या फोडांनी तय दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलावून सांगितले, या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडू नये. राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्रीपुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी, दुराचारी म्हणू लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसून निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडले. बिचारी सुमती आधी शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, यामुळे ती आक्रोश करीत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्ना पाण्या वाचून तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली. तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल. असे त्या गुराख्याने सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन, या गावाचा राजा कोण आहे असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या, पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील, श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो तुला नक्की आश्रय देईल. त्या स्त्रिया असे सांगत होत्या. त्याचवेळी पद्माकराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकराची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकराच्या घरी गेली. तो पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्न, वस्त्राची, राहण्याची व्यवस्था केली. तो त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी त्या राजपुत्राला म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तिथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगेशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासांग पूजा केली. त्यावेळी त्या योगीशाने विचारले, घरात कोण बरे रडत आहे? काय झाले आहे? पद्माकराने त्या मायलेकरांची हकीकत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, तू विनाकारण का बरे शोक करतेस? या जगात कोण जन्मास आला आहे आणि कोण मेला सांग बरे. या जगात चिरंजीव कोण आहे? जो जन्मास येतो त्याला एक ना दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगूर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यावरील बुडबुडा त्याप्रमाणे हे जग क्षणिक आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो
तेव्हा त्याचा मृत्यू ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई वडील पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रह्मदेवाने लिहिलेली ललाट रेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस, कोणाची तू माता होतीस, कोण तुझा पुत्र होता सांगता येत नाही ना. मग तू विनाकारण शोक का बरे करतेस. तेव्हा शोकावर व भगवान सदाशिवाला शरण जा. त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजावले तरी सुमतीचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राजभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परिस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू. मला आता मरण आले तर बरे होईल. सुमतीचे दुःख पाहून ऋषभयोग्यांना तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखात तोही घातले. त्या क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले आणि काय आश्चर्य, दोघेही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली. दोघांच्याही शरीरावरील पोट पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभयोगाने दोघांना वर दिला, तुम्हाला कधी वार्धक्य येणार नाही, तुम्ही सदैव तरुण राहाल. त्या योगाने सुमतीला वर दिला, तुझा पुत्र दीर्घायुष्य होईल, त्याला फार मोठी कीर्ती लाभेल, तो आपल्या पित्यापेक्षा अधिक काळ राज्य करेल, असा वर देऊन तो ऋषी योगी एकाएकी निघून गेला. ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, हे राजा, चिंता करू नकोस. सप्तपुरुषाच्या कृपाप्रसादाने तुझ्या मांडीवरील ह्या फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव. त्या संन्याशाने असे सांगितले असता यवन राजाने नमस्कार करून विचारले, ते सत्पुरुष कुठे आहेत, मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणाचे दर्शन घेतो. त्यावर तो संन्यासी म्हणाला, गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच माझी व्याधी नाहीशी होईल. हे ऐकताच तो एक यवन राजा श्रीगुरूंच्या दर्शनाला निघाला. दरमजर करीत गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकले, आता तो कुठे आहेत असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, अहो, आता काही खरं नाही, हा यवन श्रीगुरूची चौकशी करतो आहे, आता हा काय करेल सांगता येत नाही. अतिशय घाबरलेले ते लोक काहीच बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, बोला ना, मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, ते आता कोठे आहेत ते मला सांगा. मग लोक म्हणाले, श्रीगुरू नित्य मध्यांकाळी भीमा अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात. आता ते संगमावर आहे. हे ऐकताच यवन राजा आपले लवाजमा मागे ठेवून एकटाच मेन्यात बसून श्रीगुरूंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरूंना पाहताच तो मेन्यातून खाली उतरला. पायी चालत चालत श्रीगुरूंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, काय रे रजका, तुमची माझी भेट पूर्वी झाली होती, आता खूप वर्षांनी परत आला आहेस. श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकावर लोळण घेतली. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यावाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरी केली. मी अनाथ झालो, मी आपल्या चरणापासून वेगळा झालो, मी मदोन्मत होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होता तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही अशी माझी पूर्ण खात्री होती. मग आपण मला अज्ञान सागरात का बरे लोटून दिले. आता माझा उद्धार करा, यासाठी मी आपणास शरण आलो आहे. मला आता हा जन्म पुरे. श्रीगुरू त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे, त्याच्या असह्य वेदना होत आहेत, आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे. राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसत म्हणाले, अरे, तो फोड कोठे आहे, दाखव बरे. राजा पाहतो तर काय, तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, स्वामी, मला आपण रोगमुक्त केले, मला राजपद व सर्व ऐश्वर्य देऊन माझी गतजन्मातील इच्छा पूर्ण केली. ही सगळी केवळ आपली कृपा. आता आपण एकदा तरी माझ्या राजधानी द्यावी अशी प्रार्थना आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, आम्ही आहोत तापसी संन्यासी, आम्ही तुझ्या नगरात कसे येणार. येथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात, तेथे गोहत्या होत असते, जीव हिंसा हे महापाप, अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही. राजा म्हणाला, हे सर्व घडते माझ्या पूर्वीचा जन्म रजकाचा. पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले, अनेक प्रकारची सुखे मला मिळाली. पण एकदा मला पुत्र पौत्र समजून आलात तर सर्व गोष्टीचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन. राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्रीगुरूंनी विचार केला, आता यापुढे यवनाची सत्ता वाढणार, तेव्हा आता या कलियुगात जास्त काळ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊन लागतील, तेव्हा आता गुप्त होण्याच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमी यात्रा करू व या राजाची इच्छा पूर्ण करू. असा विचार करून ते मठाकडे निघाले.
राजाने त्यांना मेण्यात बसविले. त्यांच्या पादुका हातात घेऊन ते पायी चालू लागले. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तू ब्राह्मणाची सेवा करतो आहेस असे तुझ्या लोकांनी पाहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस. पण राजाने ते मानले नाही. मी आपला दासोदास आहे असे म्हणून तो चालतच निघाला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर दाखवले. श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तुझ्या या नव्या जन्माबरोबर जायचे तर उशीर होईल. माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल. तू पुढे जा, मी तुझ्या नगरीत येईल. असे सांगताच राजा निघून गेला. मग श्री गुरु शिष्यासह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले. श्री गुरु आल्याचे समजताच सायदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्री गुरु अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्री गुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची यथासांग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आम्हाला निरोप द्या. बिदरचा यवनराजा मला पापविनाशी तीर्थावर भेटवायस येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल, तर तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपद्रव होईल. असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्यांनी श्री गुरूंना पालखीत बसवून वाजत गाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राह्मणादी हिंदूंना आनंद झाला, पण यवनाने राजाची निंदा केली. राजाने श्री गुरूंना उच्चासनावर बसून त्यांची पादपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्री गुरूंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, आता तू संतुष्ट झाला आहेस ना? तुझी आणखी काही इच्छा आहे काय? असेल तर सविस्तर सांग. राजा म्हणाला, स्वामी, आता तुमची चरण सेवा करावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या. श्री गुरु म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल पर्वतावर येईल. तेथे आपली भेट होईल. असे सांगून श्री गुरु गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्री गुरूंना पाहता सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्री गुरु त्यांना म्हणाले, माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजनही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व ब्राह्मणांना त्रास होईल. म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त सूक्ष्म देहाने मी इथेच गाणगापुरात वास्तव करणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल यात्रेला निघाले. असे सिद्धयोगिनी नामधारकाला सांगितले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना आराधना करतात त्यांच्या सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण होतात. त्याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापूर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरात जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. धनधान्य, पुत्र पौत्र इत्यादी जी हवे ते असेल ते प्राप्त होते. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्री गुरुचरित्राचे भक्तिभावाने निष्ठेने श्रवण पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरु चरित्रमृतातील पूर्वजन्मातील रजकाची कथा नावाचा अध्याय 50वा समाप्त.